तुम्ही बातमी ऐकतच आहात, परंतु आता शेतकऱ्याबद्दल आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून मोठी बातमी समोर आलेली आहे, ज्यामध्ये शेतकरीची कर्जमाफीबद्दल नवीन अपडेट समोर आलेले आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्या सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। कर्जमाफीबाबत सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा राज्यभर होत आहे। अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे। राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष समिती स्थापन केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रक्रियेमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 लाख रुपयांपर्यंतची मदत जमा करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे लाखो शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहे। तर संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहे आणि ही माहिती पण समोर आलेली आहे। विशेषतः ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडी अनिवार्य केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी कार्ड काढलेला नाही किंवा ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आता डिजिटल पडताळणी अधिक महत्त्वाची दिली जात असून भविष्यातील लाभांसाठी ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक ठरू शकतात। यासोबतच शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे अद्याप ठेवण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे। आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, फोटो आणि मोबाईल क्रमांक योग्य आहे का नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे। अनेक वेळा आधार कार्ड आणि बँक खात्यातील माहिती वेगवेगळी असल्यामुळे लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती एकसारखी आणि अद्याप ठेवावी असा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे आणि हे सर्व शेतकऱ्यांना लागू होतो। कारण शेतकरी मित्रांनो, सर्वकडे हे बाब सुरू आहे। शेतकरी कर्जमाफी लवकरात लवकर होण्याचे संपूर्ण आणि सगळीकडे संकेत दिसत आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी होण्याच्या अगोदर तुम्ही या गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तसेच बँक खात्याची KYC पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असणे, मोबाईल नंबर अपडेट असणे आणि खाते सक्रिय असणे या गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे। शासनाकडून कोणती आर्थिक मदत दिली गेल्यास ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते। त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व माहिती योग्य असणे गरजेचे आहे। अनेक शेतकरी KYC अपूर्ण असल्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याची उदाहरणे यापूर्वी पाहायला मिळाली आहे आणि हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यासाठी आणखी एक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। यासाठी मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे। पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळावी हा योग्य उद्देश असल्याचं बोलले जात आहे आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच ही खूप मोठी देणगी राहणार। परंतु पेरणीपूर्व ही जर लाभ मिळाला नाही तर शेतकऱ्यांना फसवा येईल, कारण की अद्याप जूनची 17-18 तारीख उजाडलेली आहे, तरी सुद्धा याबद्दल अधिकृत घोषणा आलेली नाही। यासाठी काही पात्रता निकषही लागू करण्यात आलेले असतील। PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। तसेच लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या नोंदणी जुळत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना PM किसान, नमो शेतकरी आणि फार्मर आयडीशी संबंधित सर्व माहिती तपासून घ्यावी। शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या आणि संदेश व्हायरल होत असतात। त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाकडून तिची खात्री करून घ्यावी। अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम निर्णय आणि पात्रता आणि लाभार्थ्यांची यादी स्पष्ट होणार आहे। एकंदरीत पाहता राज्यातील शेतकऱ्यांसाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे घडणार आहे। कर्जमाफी, फार्मर आयडी, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि पेरणीपूर्वच्या संभाव्य आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली कागदपत्रे अद्याप ठेवावीत, बँक खाते सक्रिय ठेवा आणि शासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, कारण की शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची बाब राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे। कर्जमाफीची लवकरात लवकर अपडेट येणारच आहे। याबद्दल संपूर्ण GR सुद्धा येईल, तो आपण व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पूर्ण प्रक्रिया करू। तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन शेतकरी असाल तर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पोहोचवणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।